गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असाल. सो आता बेसिकली आम्ही जात आहेत आशिरगड फोर्टवरती आणि माझ्यासोबत आहे दीपांशू. हाय. आणि आज एकटा तर नाही आहे दीपांशू सोबत. सो आम्ही अंधारातच ट्रेक स्टार्ट करतो आणि मी विचार करत होतो की आम्ही घरून निघू तर लाईक तेव्हा ब्लॉग स्टार्ट करतो. बट लाईक अंधार होता त्या कारणाने मी काय ब्लॉग स्टार्ट नाही केला आणि असं विचार होतो की हॉटेल वगैरे भेटेल तर मग तिकडे ब्लॉग स्टार्ट करेल. पण हॉटेलमध्ये आम्ही खूप फिरले बट जे पाहिजे होतं ते भेटलं नाही ना, लाईक नाश्ता वगैरे करायला. सो मग डायरेक्ट आता आशिरगड फोर्टच्या बेजवरती आलेत आणि आता आम्ही ट्रेक स्टार्ट केला. तिकडे बाईक लावली आम्ही आणि बघूया कितीपर्यंत आपण पोचतो. लाईक आम्ही अज्यूम करतोय की मोस्टली 7:30पर्यंत पोहोचून जाऊ. विल ट्राय आवर बेस्ट. आता सध्या सकाळचे वाजलेत 5:42. लेट्स सी आपण किती वाजेपर्यंत पोहोचूया. अशाच एनर्जीसोबत आम्ही आमचा ट्रेक स्टार्ट केला आणि 7:30पर्यंत आम्ही वर पोचू असा अंदाजा लावला. आशिरगड किल्ला डहाणूपासून 40 किलोमीटर अंतरावर व अहमदाबाद मुंबई नॅशनल हायवेला लागून खोडवणा गावात स्थित आहे. याची उंची 1700 फूट इतकी असून हा गड ट्रेकर्सच्या नजरेने मध्यम पातळीचा मानला जातो. सो आम्ही आता अर्ध्या रस्त्याला पोहोचलेत. लाईक एक दरीचं की लागते. हे बघा, ही आम्ही इकडून आलो होता आणि एक या साईडला या दिशेला जातो रस्ता आणि एक या दिशेला. हा आशिरगडचा रस्ता आहे. हे बघा, इकडे साईन पण आहे. ॲक्च्युली ते दिसत नाही काय, बट त्याच्यामध्ये ॲरो दिसतोय की प्रॉपर साईन दिलं असं म्हणजे वरती आला. सो आम्ही आता इकडे रेस्ट केला आणि आपण आता रेस्ट करून निघतोय. सो आम्ही आता ना जस्ट रस्ता चाललेलो. रस्त्याचा ना हे एक मंदिर बघायला वाटते. लाईक हे देव आहे आणि लोकल्स इथले जे स्थानिक जे लोक आहेत ते इथे आहे ना पूजा करत येतात या देवाची. आणि ह्याला अशी म्हणजे लोकल जे व्यक्ती आहेत ते असं सांगतात की वाघदेव आहे, म्हणजे काही वाघाशी रिलेटेड असेल. जंगलातील हिंस्त्र श्वापदांपासून आदिवासींचे त्यांच्या गायगुरांचे रक्षण वाघदेव करतो अशी आदिवासींची श्रद्धा आहे. जंगलाशी नेहमीच संबंध येणाऱ्या आदिवासींना वाघ, बिबटे इत्यादी मार्जार वंशी प्राण्यांकडून होणाऱ्या प्राणघातक हल्ल्याची भीती मनात ठेवूनच जंगलात जावे लागते. या भीतीतूनच वाघदेव या कल्पनेचा जन्म झाला असावा असे मानले जाते. सो चला, आपण आता हे थोडं बघितलंय लाईक देव वगैरे. आता पुढे जाऊया आपण जवळच आहेत. लाईक फक्त 20-25 मिनिटाचा रस्ता आहे. सो आता जेव्हा एक पायऱ्याची वाट लागेल, पायऱ्याची वाट म्हणजे दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. सो ती जी वाट लागेल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो वरती काय काय बघायला भेटेल. सो आपण आता तिकडून आहे ना खाली वाघदेव बघितला. आता इकडे आपण आले आणि हे बघा, हा रॉक पे चालू होता. लाईक हे दगडात कोरलेले पायऱ्या आहेत आणि इकडे बाजूलाच ना एक गुफा बघायला वाटते. गुफेमध्ये तसं काही आहे नाही. हे बघा, काही नाही आहे, बट एखादा आतमध्ये जनावर वगैरे असू शकतो. सो चला, आपण टाईम वेस्ट नाही करता जाऊया या रस्त्याला. आधीच्या टायमाला ना मी जेव्हा आलेलो तेव्हा इकडे रेलिंग वगैरे काहीच नव्हतं. हे आताच रेलिंग बांधलेले आहेत. त्याला बहुतेक 3-4 वर्ष झाले असतील रेलिंग वगैरे सगळं बांधून. आधी मी जेव्हा 8 वर्ष अगोदर आलेलो तेव्हा काहीच नव्हतं इकडे. ओके, सो आपण फायनली अशा ठिकाणी पोहोचलेत जिकडे बघायला वाटते लोखंडी पायऱ्या. तुम्हाला दाखवतो. सो लोखंडी पायऱ्या, हे बघा, हे लोखंडी पायऱ्या आहेत. आधीच्या टायमाला जेव्हा हे लोखंडी पायऱ्या नव्हत्या ना तेव्हा पण लोक इकडून चढायचे या वाट्यानं. खूपच रिस्की होतं तेव्हा. सो त्या कारणाने इथले जे स्थानिक लोक आहेत म्हणजे लोकल व्यक्ती जे आहेत त्यांनी इकडे ही लोखंडी पायऱ्या बनवल्या. आणि हे व्ह्यू बघा, खूपच मस्त व्ह्यू होत आहे. वगैरे चाललंय. लाईक जे लोखंडी सिटी आहेत ना त्या वाट्या चालत. हे बघा,
सो आता इथे दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. हे दिसतात इकडे दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. आता चला बघा. सो आपण आता अशा ठिकाणी पोहोचलेत. इथे हे बघा, हे असं मुकुट बघायला वाटते. लहान होता तेव्हा मी इकडे आलेला ना, तेव्हा ते बस असं झोपून फोटो काढलेला मुकुटसोबत. जर माझ्याकडे असेल तर तुम्हाला नक्की दाखवेल याच्यामध्ये. आणि हे बघा, आता वरती जाण्यासाठी हा एक मार्ग आहे. अजून परत दगडात कोरलेल्या पायऱ्या बघायला वाटतात वरती. आणि हे जे दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत ह्याच्या बाजूलाच लागून इकडे पाण्याचं कुंड आहे. आता पाणी आहे का नाही आपण चेक करूया. माझ्याशिवाय तरी पाणी नसणार, मोस्टली पावसाळ्यात पाणी असते ह्याच्यात. नाही, हे बघा सुक्का आहे, आता पाणी नसणारच. हे मोस्टली पावसाळ्यात भरते. सो पावसाळ्यात भरलं तरी पण मला तर वाटत नाही की याच्यामधलं लोक पाणी पित असेल. जे पिण्याचं पाणी जे आहे ते वरती आहे, टॉपवरती. जर आम्ही तिकडे गेले तर तुम्हाला नक्कीच दाखवतो. चला आपण जाऊया आता वरती. अरे नाव काय तुझं? चल आपल्यासोबत. सो हा जो दिसतोय हा आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार. हे बघा, इथे थोडं कोरीव काम दिसतंय एंट्रन्सवरती. ॲक्च्युली हे जे दिसतंय ना, हे पिलर्स होते या प्रवेशद्वाराचे. हे बघा इकडे लिहिलेलं पण आहे मुख्य प्रवेशद्वार. चला पण आता जाऊया वरती. सो आपण आता प्रवेशद्वारावरून आलो आणि इकडे ना कॅनलसारखं दिसतंय. आणि हे बघा इकडे दगडात कोरलेल्या पायऱ्या असतात. हे इथून ते तिकडे वरपर्यंत तिथपर्यंत दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. तुम्हाला दाखवतो, चला चल. ओके, ॲक्च्युली तिकडे पण पायऱ्याच दिसतात, बट मला वाटलं की लाईक त्या वाटेला आपण जाऊ. बट हा रूट थोडा वरती चालला आहे. चला याच रूटला जाऊया आपण. आणि जर तुम्ही इथे गडावर येत असाल ना तर प्लीज असं नका करू. सो हे बघा, आपण आता तिकडे ते दगडात कोरलेल्या जे पायऱ्या होते ती वाट बघितली, त्या वाटेला मी आलो. आणि इकडे समोर आहे ना, हे बहुतेक काय बोलतात, जे शिवभक्त आहेत, शिवप्रेमी आहेत, जे गड किल्ल्यावरती गड संवर्धन करत असतात, त्यांनी हे बहुतेक लावणार असणार. हे बघा. सो आपण आता पोचलो आश्रीगडावर. आता थोडंसं बाकी आहे आपल्याला टोकावरती यायचं आहे. आता इथून सरळ गेले की आपण त्या साईडला तिकडे टोकावरती पोचूया. ओके, सो आपण आता फायनली इकडे गडाच्या वरती पोचलेले आहेत. आणि इथे वरती आल्यानंतर आहे ना आपल्याला एक मंदिर बघायला वाटते, जे गुफेमध्ये आहे. हे बहुतेक भवानी मातेचं मंदिर आहे. आणि इथे आहे ना बाजूला तोफा बघायला वाटतात. आधी जेव्हा मी लहान असताना आलेला तेव्हा हे तोफा जे होते ना ह्याला चाका नव्हत्या, हे इथेच असे म्हणजे ठेवलेले असायचे. आणि हा आता बहुतेक केलेलं असेल. एक तोफ तर पडली आहे. हे मंदिर कसलं आहे? हे आशिरी माता म्हणून बोलतात. पहिलं काही नव्हतं असं. अच्छा, काय गडाबद्दल माहिती देऊ शकतात? हा, देऊ शकतो. काय सांगणार? बोला. इतिहास सांगू शकतो. बोला, चालेल. आशिरगड ह्या नावाचा एक किल्ला आपल्या महाराष्ट्रातला. आशिरगडाच्या नावासारखा दुसरा बराणपुरात सुद्धा आशिरगड नाव आहे, पण हा तितकाच फेमस आपल्या या हद्दीमध्ये आहे. उत्तर फिरंगणात आहे. तर उत्तर फिरंगणा म्हणजे काय, तर चौल पासून मुंबई ते पारनेरा किंवा आपल्या सुरतेच्या हद्दीपर्यंत ह्या एरियाला म्हणजे ह्या मुलखाला उत्तर फिरंगणा म्हटलं जायचं. फिरंगणा हा शब्द आपल्या मैकावतीच्या बखरीमधला आहे. आणि फिरंगी त्याच्यातच शब्द आलेले, म्हणजे पोर्तुगीजांना फिरंगी म्हणत होते त्या काळात. आणि तसा ते उल्लेख आहे. त्यानंतर शिवाजी महाराज म्हणजे आपल्या कोकणामध्ये कसे आले, तर दाराशिकोह, शाह सुजा, नंतर मुरादाबक्ष यांचं युद्ध चालू होतं. कशासाठी, तर शहाजहान आता म्हातारा झालाय, तर त्याच्या गादीवर कोण बसणार. आणि ती सगळी दिल्लीकडे रवाना झाली.
त्यांचं युद्ध सुरू झालं आणि महाराजांनी हाच म्हणजे एक मोका घेतला की आपल्याला कोकणामध्ये कसं येते, आणि म्हणून 1657 मध्ये महाराज कल्याण भिवंडी हे सगळं करत करत पुढे आलेले आहेत आणि अशीरगड जिंकलेला आहे हे जेदे शकावली आणि जेदे करीनामध्ये लिखित आहे. हप्ते अंजुमन किंवा आपण निकोलाय मुनुचीला वाचलं तर अशीरगडाचंही महत्व आपल्याला कळेल. कारण पुरंदरचा जो तह झाला तर त्या तहामध्ये जे 23 किल्ले गेले तर ते हप्ते अंजुमन नुसार म्हणजे मिर्झा राजे जयसिंगाने जे लेटर पाठवलं होतं बादशहाला त्यांच्या म्हणजे औरंगजेबाला, तर त्याच्यामध्ये जी लिस्ट आहे त्याप्रमाणे कोज नावाचा किल्ला म्हणजे जो जवळ आहे तो आहे. पण ज्याच्या म्हणजे महाराजांकडे आता 12 किल्ले राहिलेले आहेत तर त्याच्यात त्या लिस्टमध्ये ह्या किल्ल्याचं नाव आहे अशीरगड, तो शिवाजी महाराजांकडेच आहे. पुढे नंतर 1672 मध्ये काय असं झालं माहिती नाही, पण तहानुसार किंवा काहीतरी असेल त्यामुळे ॲबेकेरने ह्या किल्ल्याचं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. जो 1672 मध्ये फ्रान्सवरून निघालेला आहे आणि तो भारतामध्ये मद्रासच्या सेंट थॉमस या किल्ल्यामध्ये जायचं होतं त्याला, आणि त्यावेळेला त्यांनी हा उत्तर फिरंगणा बऱ्यापैकी पाहिलेला आहे. आणि त्यावेळेला तो ह्या किल्ल्यासाठी स्टेटमेंट लिहितोय की शिवाजी महाराजांची हद्द जवळच असल्यामुळे ह्या गडावरती 1000 ते 2000 शिबंदी आहे. म्हणजे एवढं त्यावेळेला वचक महाराजांचं होतं. जव्हारचा जो राजा आहे त्याचा जो कामविस्तार आहे रामचंद्र प्रभू, तर तो फक्त दाखवत होता की आम्ही तुमच्याबरोबर युद्धाला आहोत, पण तो तसं करत नव्हता. तो रसद पोर्तुगीजांना पोहोचवत होता या अशीरगडावरच्या. आणि त्यावेळेला एक वाक्य सुटलेलं आहे की बारण्या पलीकडे डहाणू पलीकडे फिरंग्यांचं गाव तिथे सुलसुंबा माडी आहे, आणि त्या पत्रावरून आम्ही बरंच काही शोधून काढलं. गुजरातच्या एरियामध्ये म्हणजे पारनेरा वगैरे जे आहे तर त्या एरियामध्ये बरीच रांगेत अशी पोर्तुगीजांची किल्ल्यांची साखळीच आहे. तर ती एक विशेष आहे की अशीरगडामुळे बरंच काही मिळालं आम्हाला. आभार. तुम्हाला म्हणजे किती वर्ष झाली हे सगळं करून? मी अराउंड 29-30 वर्ष. 29-30 वर्ष? बापरे. माझे 726 किल्ले पाहून झाले. अरे बापरे. म्हणजे एवढे किल्ले तुम्ही लाईक नावं पण नाही ऐकले असतील एवढे किल्ल्यांचे. म्हणजे कसे महाराष्ट्रामध्येच की महाराष्ट्रातले 500 एक तरी झाले. अच्छा. आणि कर्नाटक सध्या चालू आहे. 4 वर्ष झाले आम्ही फिरतोय. तर तिथले 175 किल्ले पाहून झाले मंदिरांसकट. वा, खूपच छान. हे कीर्तिमुख आहेत की 1, 2, 3 म्हणजे मंदिराचे अवशेष आहेत. ह्या सगळ्या एव्हिडन्स आहेत की आपल्या हिंदूंचा हा किल्ला होता. आणि जर खाली तुम्ही पाण्याचं टाका लागलं तुम्हाला तिथे एक पाण्याचा टाका जो क्राऊन आहे, क्राऊन राजाचं मुकुट, त्याच्या बाजूला त्या भिंतीकडे पाण्याचा टाका आहे, त्याच्यावर शिलालेख आहे आणि तो ग्राम्य शिलालेख आहे. म्हणजे ह्याच्यावरचा वावर काही वर्ष असं पुस्तकांमध्ये लिखित आहे की 700 ते 800 वर्ष ह्याच्यावरती वावर होता, पण असं नाही. त्या शिलालेखामुळे अजून एक भर पडते आपल्या ज्ञानात की ते हजारो वर्ष म्हणजे 2000 वर्ष ह्याच्यावरती वास्तव्य होतं त्या शिलालेखामुळे. आणि हा बेसिकली म्हणजे आशिरीगड कशासाठी बनवला गेला, काही आयडिया? एकमेव असा किल्ला आहे पोर्तुगीजांचा तरी की एवढ्या एरियामध्ये म्हणजे आपल्या समुद्रावरती उत्तर फिरंगण्यावरती जेवढे किल्ले आहेत ते सगळे सागरी किल्ले आहेत या पालघर जिल्हा आणि याच्यात जे काय आहेत त्या. पण हा एकमेव असा किल्ला आहे की त्याच्यावरती स्ट्रॉंगली पोर्तुगीज राहत होते. धन्यवाद, खूप छान माहिती दिली काकांनी. आणि आता तुम्ही कुठे जात बेसिकली? आता आम्ही रात्री आलो होतो. म्हणजे ह्या समोरच्या गळीमध्ये एक पाण्याचा टाका आहे, 2 टाके आहेत. अच्छा, जे खालच्या दिशेला जे आहे ते एकदम खाली ड्रॉपला आहे. अच्छा, ओके. म्हणजे बॅक साईडला एक तटबंदी आहे आणि त्याच्या खाली उतरायचं आहे. ती मुलं जे येणार आहेत त्यांना दाखवणार आहे, म्हणजे ते पुढचं काम करतील. आणि अशीरगडावरती एक गणपती होता, म्हणजे आपण जिथे राजाचा मुकुट इथली लोक म्हणतात, जो क्राऊन आहे पोर्तुगीजांच्या ह्याच्यातला, तर तिथे त्याच बाजूला वरच्या गळीमध्ये आपण जिथे शिडी वरती येतो ना, तर तिथे एक गणपती होता. तो आज 4-1 वर्ष झाली हरवलेला आहे. एकदा एक सर्च मोहीम टाकली होती, पण तेव्हा सापडलं नाही. तेव्हा मी एकटाच उतरलो होतो. मग आता ही सगळी मंडळी घेऊन आलो तर उतरूया म्हणून. कोणाच्या डोळ्याला नजरेस आला तर मिळेल तो. असं आय होप सो भेटेल लवकरच. चांगला आहे, मिळायला पाहिजे. नाही, खूपच चांगली मोहीम करता तुम्ही. सो आपण आता त्या गुफेकडून आलो तिकडे समोरून, आणि हे बघा आपण पोहोचले आहेत फायनली आशिरीगडच्या टॉपवरती.
खूपच मस्त व्ह्यू होत आहे. आणि हा जो समोर दिसतोय हा आहे अहमदाबाद मुंबई नॅशनल हायवे. आणि हा जो समोर आहे, जसं मला लोकल जे स्थानिक व्यक्ती आहेत त्यांनी सांगितलं की हा अडसूल पिनाकाला आहे. इथे ॲक्च्युली जायला रस्ता नाही आहे. मोस्टली जे लोक जातात ते रॅपलिंग करून जातात. आता जे काका आपल्याला भेटले जे रॅपलिंग करतात तेच आता सांगत होते की पहिले म्हणजे तिकडे खूप वेळा जाऊन आले अडसूल पिनाकाला. खूपच मस्त व्ह्यू येतं इथे. सो फायनली आता आम्ही आलेले आहेत शेवटच्या टोकाला. लाईक इथून आलो, हा झेंडा बघितला, झेंड्याच्या इकडून बाजूने पाय वाटतं मी आम्ही आलो आहेत शेवटच्या टोकाला. ओके, सो आता आम्ही ना परतीच्या प्रवासाला झालेत आणि बघूया ते अक्षर ते लोक मे बी दरीत उतरले असतील. आपण तिथे जाऊया आणि ते नक्की काय करतात आपण बघूया. ठीक आहे, चला आपण तिकडे भेटू. सो आम्ही आता तिकडून रिटर्न आलो त्या रस्त्याला. असे फिरून आम्ही मग इकडून आलो आणि इकडे पाण्याचे कुंड बघायला भेटतात. हे जे 2 टाके आहेत ना, ह्याच्यामधलं पाणी तुम्ही पिऊ नाही शकत, खूपच गड्डूळ आहे. आणि इकडे जी टाके आहे ना, इथलं पाणी तुम्ही पिऊ शकतात, खूपच छान आहे तिकडे पाणी. आता आम्ही परतीच्या प्रवासाला चाललेले आणि जे आपल्याला काका आणि दादा लोक भेटलेले ते आता रॅपलिंगच्या मदतीने खाली उतरत आहे तिकडे या घाटामध्ये. आम्ही तर चाललेलो आणि हे बघा सिंदरकर त्याच्या पायात येतच. कुठं घेऊन आले तुम्ही? झेंडा बुरुज आहे ना, हां हां, त्याच्या खाली खाली पडलेली. अच्छा अच्छा, सकाळी 5 वाजल्यापासून चालू आहे. बापरे, खूप छान काम करताय ना तुम्ही. आम्ही आता जस्ट रिटर्न चाललेलो आणि काही माणसं जे आहेत गड किल्ल्यांचं संवर्धन करतात त्यांना हे भेटलेली ती तोफ आहे. तोफ त्यांना कुठेतरी दरीमध्ये तिकडे तोफ भेटली आणि ते आता जस्ट घेऊन जाते. खूपच वजन वाटत होते. हे जे काम करतात ना, हॅट्स ऑफ यू गाईज. जर तुम्ही बघत असतील ना, खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि आता मागेच आहे ना, आम्ही तिकडे जे गोणी घेऊन चालल्यात, गोणी उचलून जे जातात वरती गड संवर्धनवाले, त्यांना आम्ही थोडं मदत करत होते. तुम्हाला यार, तुम्ही लोक एवढे मेहनत करतात. 6 वाजल्यापासून आयडिया बट जेव्हा त्यांना आम्ही मदत केली ना, तेव्हा नक्कीच मला समजलं की बापरे, हॅट्स ऑफ यार. एवढं म्हणजे मेहनत करून ते लोक वरती थोडा गोटी वगैरे घेऊन जातात. हॅट्स ऑफ टू यू गाईज. जर तुम्ही बघत असाल ना, खरंच हॅट्स ऑफ. खाली उतरल्यानंतर आम्हाला रस्त्यात एक सुकलेली नदी भेटली ज्यात थोडं पाणी होतं. तिथे थोडं रेस्ट करून आम्ही निघालो हॉटेल शोधण्यासाठी, कारण सकाळी काही खाल्ल्या नसल्या कारणाने आम्हाला खूप भूक लागली होती. चारोटीला पोचताच मला एक हॉटेल आठवलं आणि मग आम्ही तिथे जेवायचा विचार केला. सो आम्ही आता गडावरून लाईक तिकडे गाडी जिकडे पार्क केली तिकडून गाडी घेऊन आलो आणि मध्ये जाणं आम्हाला एक धाबा मला माहिती होता, कल्लू द धाबा. मी म्हणजे बघितलेलं की लाईक खूप फेमस आहे, चांगलं इकडे जेवण वगैरे भेटते. सो इकडे आम्ही लाईक चिकन मसाला मागवला आणि तंदुरी रोटी. सो आता हे खाऊया आणि निघूया आपला घरच्या डेस्टिनेशनला. चलो, आता आम्ही जेवलो आणि आता आम्ही आपला परतीच्या प्रवासात झालो. आता डायरेक्ट जाऊ घरी, आराम करू.